नमस्कार मित्रांनो, मी बोबीराव आणि आज आपण बघणार आहोत की जनतेतील मनातील पालकमंत्री म्हणून कुणाला पसंती आहे. माननीय नामदार हसनसो मुश्रीफ साहेब. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मुश्रीफ साहेब. मुश्रीफ साहेबच. या ठिकाणी काही तरुण लोक आपले बसलेले आहेत. तरुणांना विचारूया की कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्हाला कोण आवडेल. मित्रांनो नमस्ते. कोल्हापूर जिल्ह्यात एक महत्वाचा विषय चालू आहे की अख्ख्या महाराष्ट्रात गाजत आहे पालकमंत्री म्हणून. तर कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेतील मनातील पालकमंत्री म्हणून तुम्हाला कोण आवडेल. मुश्रीफ साहेब. मुश्रीफ साहेबच का. कागलमध्ये एक 100 बेडचं देखील त्यांनी हॉस्पिटल बांधायला लागल्यात आणि कोल्हापूरमध्ये 1000 बेडचं शेंडा पार्क मध्ये देखील हॉस्पिटल करायला लागलं. दादा की मुश्रीफ साहेबच का पालकमंत्री हवाय. सर्वसामान्य जनतेच्या मनातीलच पालकमंत्री म्हटल्यावर मुश्रीफ साहेबच. तरुण कार्यकर्ता गाडीवर दादा थांबा थांबा थांबा. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जनतेतील मनातील पालकमंत्री म्हणून तुम्हाला कोण आवडेल. माननीय नामदार हसनसो मुश्रीफ साहेब. सगळेजण मुश्रीफ साहेब म्हणतात का की जनतेतील पालकमंत्री म्हणून तुम्हाला कोण आवडेल. मुश्रीफ साहेबच, कारण गेल्या 1.5 वर्षात मुश्रीफ साहेबांना कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालं. असं काय कामं केली की त्यांनी मुश्रीफ साहेबांनी आरोग्याच्या विषयाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं होतं. शेंडा पार्क येथे 1000 बेडचं हॉस्पिटल मंजूर करून आणलं. आता कागल तालुका हा त्यांचा राजकीय विद्यापीठ, हा त्यांचा मतदारसंघ. त्या मतदारसंघामध्ये देखील 100 बेडचं हॉस्पिटल साहेबांनी संलग्न हॉस्पिटल म्हणून इथं मंजूर करून आणलं. 100 बेडचं साहेबांनी. काळामोड्याची धरणाची गळती लागलेली होती, त्याच्यासाठी साहेबांनी मुश्रीफ साहेबांनी पाठपुरावा करून मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव मंजूर करून आणला आणि 80 कोटी रुपये धरणाच्या दुरुस्तीसाठी साहेबांनी मंजूर करून आणले. साहेबांचा नेहमीच पुढाकार असा राहिलेला आहे की कॉमन मॅन चा विकास म्हणजे सर्वसामान्य माणूस हा त्यांचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. मुश्रीफ साहेबांनी येणाऱ्या सर्वसामान्य माणसाचा नेहमी विकास केलेला आहे, अडी अडचणीकडे महत्व दिलेलं आहे. दादा परंतु मुश्रीफ साहेब हे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून घोषित झालेला आहे. ते कोल्हापूर जिल्ह्याचे म्हणते. ते आता साहेब जरी कागदोपत्री पालकमंत्री वाशिम जिल्ह्याचे जरी असले तरी कोल्हापूरच्या जिल्ह्यातील मनातील जर पालकमंत्री जे असतील ते फक्त आणि फक्त मुश्रीफ साहेब आहेत. जनतेच्या मनातील पालकमंत्री मुश्रीफ साहेबच आहेत. कोणी जनता दरबार घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या अडी अडचणींना आणि त्यांच्या सर्व कामांना महत्व देत होते. नेहमी पालकमंत्री पद साहेबांकडे असताना त्यांचा जनता दरबार कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार भरत होता आणि सर्वसामान्यांची कामं त्या माध्यमातून होत होती. म्हणून मुश्रीफ साहेब हे पालकमंत्री आहेत. कोल्हापूरचा विकास करण्यासाठी पालकमंत्री असं निश्चितच पाहिजे. निवांत बसलाय. काय वाटतं तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेतील मनातील पालकमंत्री म्हणून तुम्हाला कोण आवडेल. हसनसो मुश्रीफ साहेब. असं मुश्रीफ साहेबांना सगळी नाव आवडेल. काय काम केलं तुम्ही. गोरगरीब जनतेचं गावाण्यात असू दे, निराधार असू दे, पेन्सिलचं असू दे, त्यांनी वेळोवेळी कामे केलेले आहेत. या ठिकाणी मामा हॅलो. कोल्हापूर जनतेच्या मनातील पालकमंत्री म्हणून तुम्हाला कोण आवडेल. मुश्रीफ साहेब मुश्रीफ साहेब का कायम सगळे काम करतात. होय, काम करतात. काय काम केलं. काय ते लेडीज बायकांचं यांचं बांधकांचं सगळ्यांचं काम करतात. रात्रीच्या दिवसा भर दिवसा काय कवा पण पाठवलं घराला त्यांच्या हात हे ना उठणार. रात्रंदिवस 24 तास भेटणार. कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेतील मनातील पालकमंत्री म्हणून तुला कोण आवडेल. मुश्रीफ साहेब. मुश्रीफ साहेब का. सगळेच काम करतात. काय म्हणला. आधार दिले. इथे एक मावशी बसल्या ती म्हणतात की कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जनतेतील मनातील पालकमंत्री म्हणून तुम्हाला कोण आवडेल. मुश्रीफ साहेबच. मुश्रीफ साहेबच का. का म्हणजे त्यांनी आम्हाला सगळं गोरगरिबांची मदत करतात म्हणून मुश्रीफ साहेब साहेबच. तुमचं काय मावशी मत की कोल्हापूर जनतेतील मनातील पालकमंत्री म्हणून कोण आवडेल. साहेब म्हणजे कोण. मुश्रीफ साहेब. मुश्रीफ साहेब. मामा कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री म्हणून तुम्हाला कोण आवडेल. साहेब आहे म्हणून तर आम्ही आहे बाबा. तुम्हाला मामा काय वाटतंय. मावशी बसले त्यांना विचारूया काय करा. नमस्कार मावशी. कोल्हापूर जिल्ह्यात चालू आहे की पालकमंत्री कोण असावा आणि जनतेतील मनातील पालकमंत्री म्हणून कोण तुम्हाला कोण आवडेल. की कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री म्हणून तुम्हाला कोण आवडेल. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मुश्रीफ साहेब हे मुश्रीफ आवडेल. साहेबच का तुम्हाला आवडतील. आमची कामं करतात. आम्हाने जगवलंय तिने. तुमचं काय मावशी मत की कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेतील मनातील पालकमंत्री म्हणून तुम्हाला कोण आवडेल. साहेब मुश्रीफ साहेब. मुश्रीफ साहेब. हा. मुश्रीफ साहेबच का पालकमंत्री म्हणून. आम्हाला काम करतात आमचं. आम्हाला जगवलंय तिने. ओके. जवळ तिथं आपले काम करणार आहेत त्यांना विचारूया. कोल्हापूर जिल्ह्यात
एक महत्वाचा विषय चालू आहे, अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेतील मनातील पालकमंत्री म्हणून तुम्हाला कोण आवडेल? मुश्रीफ साहेब. मुश्रीफ साहेबच का तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आवडेल? कामं करतात. इथे काही मावशा बसले आहेत, त्यांना विचारू की कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेतील पालकमंत्री म्हणून तुम्हाला कोण आवडेल? पालकमंत्री म्हणून तुम्हाला कोण आवडेल? मुश्रीफ साहेब. मुश्रीफ साहेबच का? मुश्रीफ साहेब. तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जनतेचे कोण वाटते की पालकमंत्री? साहेब. साहेब म्हणजे कोण? मुश्रीफ साहेब. कोण मावशी? मुश्रीफ साहेब. मुश्रीफ साहेबच का की पालकमंत्री? आम्हाला मुश्रीफ साहेब पाहिजे. काही ते व्यापाऱ्यांना विचारू की कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेतील मनातील पालकमंत्री म्हणून कोण? कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री म्हणून तुम्हाला कोण आवडेल? मुश्रीफ साहेब. मुश्रीफ साहेबच का? मुश्रीफ साहेब का? कामं चांगले. कामं करतात म्हणून. तर तुम्हाला काय वाटतं की मुश्रीफ साहेबच का की पालकमंत्री? इथे बघावले सगळेजण पालकमंत्री मुश्रीफ साहेबच हवा. एक नंबर काम. तुम्हाला काय वाटतं की दादा कोण मंत्री असावं जनतेतील पालकमंत्री म्हणून? मुश्रीफ साहेब का? जनतेच्या मनातील मंत्री आहेत.